नमस्कार, मी ॲडव्होकेट दर्शना तामोरे, फाउंडर ऑफ अथर्व असोसिएट्स. मित्रांनो, घर घेणं हा आपल्या आयुष्यातला सर्वात मोठा आर्थिक निर्णय असतो. पण अनेकदा कायद्याच्या अपुऱ्या माहितीमुळे यात फसवणूक होण्याची भीती असते. माझं 14 वर्षांचं फायनान्शियल लोन सर्व्हिसेसचं प्रदीर्घ अनुभव आणि लीगल बॅकग्राऊंड यामुळे रिअल इस्टेटमधील गुंतागुंत मी अगदी जवळून पाहिली आहे. तसेच सप्टेंबर 2025च्या महारेरा परीक्षेत संपूर्ण महाराष्ट्रात तिसरी येण्याचा मान मला मिळाला आहे आणि याच अनुभवातून आज मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रेरा कायदा, रिअल इस्टेटमधील बारकावे आणि तसेच घरासाठी लागणाऱ्या फायनान्शियल लोन सर्व्हिसेस बद्दल संपूर्ण माहिती. चला तर मग तुमच्या स्वप्नातल्या घराचा प्रवास सुरक्षित करूया. सर्वप्रथम पाहूया रेरा कायदा म्हणजे नक्की काय. मित्रांनो, रेरा म्हणजे रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऑथॉरिटी. 2017 मध्ये जेव्हा हा कायदा आला तेव्हा रिअल इस्टेट क्षेत्रात एक मोठी क्रांती झाली. सोप्या भाषेत सांगायचं तर रिअल इस्टेट क्षेत्रामधील गैरप्रकार थांबवण्यासाठी व घर खरेदी करणाऱ्या सामान्य माणसाचे हित जपण्यासाठी सरकारने आणलेला हा एक अत्यंत शक्तिशाली कायदा आहे. बऱ्याचदा काय होतं, आपण जाहिरात बघून घर बुक करतो, पण ताबा मिळण्यासाठी वर्षानुवर्ष उशीर होतो अथवा जे आश्वासन दिलं होतं तसं बांधकाम मिळत नाही. या सर्व समस्यांवर रेरा हा एक उत्तम उपाय आहे. आता आपण पाहणार आहोत रेरा कायद्याचे 5 मुख्य स्तंभ, पिलर्स ऑफ रेरा. सर्वात प्रथम, प्रकल्पाची अनिवार्य नोंदणी म्हणजेच मॅन्डेटरी रजिस्ट्रेशन. कोणताही बिल्डर त्याच्या प्रकल्पाची जाहिरात करू शकत नाही जोपर्यंत तो रेराकडे नोंदणीकृत नसेल. याचा नियम असा की जर जमीन 500 स्क्वेअर मीटर पेक्षा जास्त असेल किंवा 8 पेक्षा जास्त फ्लॅट्स असतील तर असा प्रकल्प रेराकडे नोंदणी करणं सक्तीचे आहे. याचा फायदा असा की यामुळे बोगस किंवा बेकायदेशीर प्रकल्पांना आळा बसतो. सेकंड, एस्क्रो अकाउंट नियम म्हणजे 70% नियम. हा रेरामधील सर्वात महत्त्वाचा आर्थिक बदल आहे. याचा नियम असा की बिल्डरला ग्राहकांकडून आलेल्या पैशांपैकी 70% रक्कम ही एका स्वतंत्र अकाउंटमध्ये म्हणजेच एस्क्रो अकाउंटमध्ये ठेवावी लागते. याचा फायदा असा की बिल्डर एका प्रोजेक्टचे पैसे दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये वळवू शकत नाही. हे पैसे फक्त त्याच जमिनीची किंमत आणि बांधकामासाठी वापरता येतात. यामुळे तो प्रोजेक्ट किंवा तो प्रकल्प वेळेत पूर्ण होण्याची शक्यता वाढते. थर्ड वन, कार्पेट एरियाची स्पष्ट व्याख्या. पूर्वी बिल्डर सुपर बिल्टअप एरिया सांगून ग्राहकांची दिशाभूल करायचे. याचा नियम असा की आता बिल्डरांना फक्त कार्पेट एरिया जाहीर करावा लागतो. कार्पेट एरिया म्हणजे भिंतींच्या आतील प्रत्यक्ष वापरण्यायोग्य जागा. याचा फायदा असा की ग्राहकाला तो नेमक्या किती स्क्वेअर फीट जागेचे पैसे मोजत आहे याची त्याला स्पष्ट कल्पना येते. फोर्थ वन, विलंब झाल्यास व्याज आणि परतावा म्हणजेच इंटरेस्ट ऑन डिले. जर बिल्डरने करारात दिलेल्या तारखेस घराचा ताबा दिला नाही तर ग्राहक हक्काने दाद मागू शकतो. याचा नियम असा की ताबा मिळण्यास जर उशीर झाला तर बिल्डरला दरमहा ग्राहकाला व्याज द्यावा लागतो. तसेच जर त्या ग्राहकाला त्या प्रोजेक्टमधून बाहेर पडायचे असेल तर बिल्डरांना संपूर्ण रक्कम व्याजासकट त्यांना परत करावी लागते. याचा फायदा असा की बिल्डरवर वेळेवर काम पूर्ण करण्यासाठी कायदेशीर दबाव राहतो. फिफ्थ अँड लास्ट वन, दोष दायित्व काळ म्हणजेच डिफेक्ट लायबिलिटी पिरियड 5 इयर्स. घर ताब्यात मिळाल्यानंतरही तुमची सुरक्षा संपत नाही. याचा नियम असा की घर ताब्यात मिळाल्यानंतर 5 वर्षाच्या आत त्या बांधकामामध्ये जर काही स्ट्रक्चरल डिफेक्ट आढळला तर ते बिल्डरला स्वखर्चातून दुरुस्त करून द्यावे लागते. याचा फायदा असा की त्या बांधकामाच्या दर्जाची म्हणजेच क्वालिटीची खात्री मिळते. मित्रांनो, रेरा हा केवळ बिल्डरवर दंड लावण्यासाठी नाही तर तो खरेदीदार आणि बिल्डर यांच्यात पारदर्शकता आणण्यासाठी आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच रिअल इस्टेटमधील कायदेशीर बारकावे.
आता वळूया प्रत्यक्षात जमिनीच्या व्यवहारांकडे. एक वकील म्हणून मी नेहमीच सांगते, फक्त बिल्डरांचं काम बघून पैसे देऊ नका, तर महत्वाची कागदपत्रेही तपासा. माझा अनुभव सांगतो, जर डॉक्युमेंट्स कागदपत्र क्लिअर नसतील तर भविष्यात बँक लोन मिळण्यासाठी व घर नावावर करण्यासाठी खूप अडचणी येतात. चला तर आता कोणकोणती महत्वाची कागदपत्र आपण चेक केली पाहिजेत हे बघूया. सगळ्यात आधी जमिनीची मालकी तपासा, म्हणजेच टायटल चेक. हे कशावरून कळेल तर 7/12 किंवा प्रॉपर्टी कार्ड. यावर जमीन कोणाच्या नावावर आहे किंवा त्या जमिनीवर कोणत्या प्रकारचं कर्ज, बोजा तर नाही ना, हे चेक करा. त्याच्यानंतर येतं चेन डॉक्युमेंट्स. चेन डॉक्युमेंट्सवरनं बिल्डरांनी ती जमीन कोणाकडून परचेस केली आहे हे कळतं. सो या सगळ्या करारांच्या मूळ प्रत तपासा, म्हणजेच ओरिजिनल डॉक्युमेंट्स चेक करणं गरजेचं आहे. सेकंड, बांधकाम परवाने म्हणजेच अप्रुव्हल्स. यामध्ये NA म्हणजे नॉन ॲग्रिकल्चर लँड. ती जमीन शेतीयोग्य नसून रहिवासी वापरासाठी आहे का हे चेक करा. देन CC म्हणजे कमेन्समेंट सर्टिफिकेट. महानगरपालिका आणि किंवा नगरपालिकेने बांधकामास दिलेली अधिकृत परवानगी म्हणजे CC. त्याच्यानंतर अप्रुव्हल प्लॅन. बिल्डर जे तुम्हाला घर दाखवत आहेत ते बांधकाम नकाशाप्रमाणेच, मंजूर नकाशाप्रमाणेच आहेत का हे चेक करा. घराचे क्षेत्रफळ म्हणजेच एरिया कॅल्क्युलेशन. ह्याच्यामध्ये कार्पेट एरिया म्हणजेच भिंतींच्या आतील जागा जी प्रत्यक्षात तुम्हाला वापरायला मिळते. रेरा कार्पेट. रेराच्या नियमानुसार अधिकृत कार्पेट एरिया किती आहे याची खात्री करून घ्या आणि सुपर बिल्टअपच्या जाळ्यात अडकू नका. फोर्थ वन, ताबा आणि पूर्णत्वाचा दाखला म्हणजेच OC आणि पोझेशन. OC म्हणजे ऑक्युपेशन सर्टिफिकेट आणि हे सर्टिफिकेट न घेता घरात राहणं हा कायदेशीर गुन्हा आहे. OC आल्यावरच पाण्याचे अधिकृत कनेक्शन मिळते. पोझेशन डेट. रेरामध्ये जी पोझेशन डेट मेन्शन आहे त्या तारखेलाच तुम्हाला घराचा ताबा घेणं हा तुमचा हक्क आहे. फिफ्थ वन, अतिरिक्त आणि छुपे खर्च म्हणजेच हिडन कॉस्ट. यामध्ये अदर चार्ज म्हणजेच पार्किंग, क्लब हाऊस, वीज आणि पाण्याचे कनेक्शन याचा अंदाजे किती खर्च येणार हे चेक करणं गरजेचं आहे. तसेच स्टॅट्युटरी कॉस्टमध्ये स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, GST किती भरावे लागणार हे पण चेक करणं तितकंच गरजेचं आहे. सिक्स्थ अँड लास्ट वन, कन्व्हेन्स डीड. भविष्यात ती इमारत आणि इमारतीखालील जागा सोसायटीच्या नावावर होणे गरजेचे आहे. हे जर झाले नाही तर पुनर्विकासाच्याच म्हणजेच रिडेव्हलपमेंटच्या वेळी बिल्डर पुन्हा अडवणूक करू शकतात. मित्रांनो, सोप्या भाषेत सांगायचं तर कागदपत्र कच्ची तर गुंतवणूक धोक्यात. तुम्ही कितीही मोठं घर घ्या, पण त्याचं टायटल क्लिअर नसेल आणि तुमच्याकडे OC नसेल तोपर्यंत त्या घराला कायदेशीर संरक्षण मिळत नाही. लास्ट बट नॉट लिस्ट, लोन सर्व्हिसेस आणि आर्थिक नियोजन. आता वळूया माझ्या आवडत्या विषयाकडे, जिथे मी मागच्या 14 वर्षांपासून काम करत आहे, म्हणजेच होम लोन. बऱ्याचदा लोक आधी घर फायनल करतात आणि लोनसाठी नंतर धावपळ करतात, पण माझी पद्धत थोडी वेगळी आहे. माझ्या 14 वर्षाच्या बँकिंग क्षेत्रातील अनुभवावरनं मी एकच सांगेन, तुमचे लोन सँक्शन होणं आणि लोन डिस्बर्स म्हणजेच ॲक्च्युअल बिल्डरच्या अकाउंटला पैसे जाणं यात खूप फरक असतो. तुमचं सिव्हिल स्कोर, तुमची रिपेमेंट कॅपॅसिटी आणि त्या प्रॉपर्टीचे लिगल डॉक्युमेंट्स या तिन्हींची सांगड घातल्याशिवाय लोनची प्रोसेस पूर्ण होत नाही. म्हणूनच आपण आपल्या अथर्व असोसिएटच्या माध्यमातून या तिन्ही सेवा देतो, जेणेकरून ग्राहकाला धावपळ करावी लागणार नाही. आता पाहूया होम लोनसाठी लागणारी महत्त्वाची बेसिक कागदपत्र. जेव्हा तुम्ही लोनसाठी बँकेत अप्लाय करता तेव्हा बँक प्रामुख्याने 2 गोष्टी तपासते. एक म्हणजे तुमची आर्थिक क्षमता आणि दुसरी म्हणजे प्रॉपर्टीची कायदेशीर शुद्धता. आता होम लोनसाठी ग्राहकाचे डॉक्युमेंट्स काय लागणार तर बेसिकली KYC मध्ये येतं तुमचं पॅन, फोटो, आधार कार्ड, रहिवास दाखला ETC. त्याच्यानंतर जर का तुम्ही सॅलराईड असाल तर इन्कम प्रूफमध्ये 3 महिन्याची सॅलरी स्लिप, लेटेस्ट फॉर्म 16 आणि 6 महिन्याची बँक स्टेटमेंट. तसंच जर तुम्ही बिझनेस पर्सन असाल तर इन्कम प्रूफमध्ये 3 वर्षाचे इन्कम टॅक्स रिटर्न, बिझनेस लायसन्स
करंट अकाउंटचं 1 इयरचं स्टेटमेंट, तसंच सेव्हिंग अकाउंटचं 1 इयरचं स्टेटमेंट आणि प्रॉपर्टी रिलेटेड प्रॉपर्टीचे काही डॉक्युमेंट्स जसं की चेन ॲग्रीमेंट, तुमचं ड्राफ्ट ॲग्रीमेंट, अप्रुव्हल प्लान, CC, NA अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला लोनसाठी अप्लाय होतात. लोनसाठी फाईल अप्लाय करण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट तपासा, ती म्हणजे तुमचा जुना हप्ता किंवा EMI थकीत तर नाही ना. यामुळे तुमचा सिबिल स्कोअर खराब होऊ शकतो. तर मित्रांनो, घर घेणं हा तुमच्या आयुष्यातील एक सुवर्ण क्षण आहे. तो आर्थिक आणि कायदेशीर चुकांमुळे कडू होऊ देऊ नका. आज आपण रेरा, रिअल इस्टेट आणि होम लोन या त्रिसूत्रीबद्दल माहिती घेतली. मला खात्री आहे ही माहिती तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर घेताना नक्कीच उपयोगी ठरेल. जर तुम्हाला या विषयांवर अधिक सविस्तर माहिती हवी असेल तर तुम्ही अथर्व असोसिएटला कधीही संपर्क करू शकता. खालील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा पत्ता आणि संपर्क क्रमांक दिला आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि अशाच कायदेशीर आणि आर्थिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.